आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर यांच्या नेतृत्वात परभणीच्या शिवाजी चौकामध्ये भव्य जल्लोष साजरा करत फटाके फोडण्यात आले। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विजय वरपुडकर यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये भाजपने मोठा विजय संपादित केला होता। भाजपचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर यांचा करिश्मा आगामी विधानसभेमध्ये सुद्धा पाहायला मिळणार असल्याची चर्चा परभणी जिल्ह्यामध्ये आहे। जिंतूर सेलू विधानसभा, पाथरी विधानसभा, गंगाखेड, पालम, पूर्णा विधानसभा, परभणी विधानसभा या चारही विधानसभामध्ये महायुती पुरस्कृत उमेदवार देणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याने परभणी शहरात असलेल्या शिवाजी चौक येथे भाजपचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर यांच्या प्रमुख नेतृत्वात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी भाजपचे सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विजय वरपुडकर म्हणाले की चारही विधानसभा मतदारसंघात भाजपच्या महायुती पुरस्कृत उमेदवार निवडून भाजप परभणी जिल्हामय करणार आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असे आवाहन देखील यावेळी विजय वरपुडकर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे प्रतिनिधी मागच्या 25 वर्षामध्ये फक्त भारतीय जनता पक्षाचे 45 ते 50 हजार वोटिंग घेऊन हे शिवसेनेवाले निवडून येत होते। त्यांना स्वतःची कुठली वोटिंग नसतात आणि निवडून आल्यानंतर एकाही भाजपच्या कार्यकर्त्याला कुठलाही फंड देण्यात आलेला नाही। तो खासदार असो की आमदार असो, अतिशय दुर्लक्ष या कार्यकर्त्याकडे दिलेलं आहे। यावेळेस आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये परभणीची जागा ही भारतीय जनता पक्ष लढवेल। उमेदवार कोणी असो पूर्ण ताकदीने आम्ही त्याच्या पाठीमागे उभं राहू एवढं मी आज आपल्याला सांगू इच्छितो। आणि पुढील येणाऱ्या काळात कोणत्याही मित्रपक्षाने किंवा असं समजू नये की इथं आमचं काही नाही, आम्ही सगळ्यांना जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढं सुद्धा आम्ही सांगून आणि उद्या येणारा हा विजय हा भारतीय जनता पक्षाचाच राहील एवढी मुभा देतो।